रागिणी, हो उद्या आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. मेन्यू सेट आहे, सगळं वेळेत व्हायला हवा. हो मॅडम. बघ कोण आलाय. दुर्गावेनी, मी काय म्हणते, उद्या खरंच तो प्रोग्राम करायची गरज आहे का? हो, करायचं. वहिनी, हे दोघं काहीच का बोलत नाहीये? भांडण झालं असेल का यांच्यात? हा, ते म्हणतात ना, दोघांचं भांडण तिसरा लाजवाब. सरू, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं असतं ते. हा बरोबर, तेच ते. अरे वा, आलात तुम्ही. लीला मॅडम, तुमच्यासाठी कोणीतरी फुलं पाठवली आहेत. अरे वा, कोणी पाठवलंय बुके? आज काही स्पेशल? ते रेवती आणि यशचं लग्न ठरलं ना, म्हणून लीलाच्या माहेरच्याने पाठवलं असेल कदाचित. हो ना? चूक चूक, एजेंटने लीलांसाठी पाठवलं असणार. राईट ना एजे? टू लीला विथ लव्ह फ्रॉम मन्या, तुझा हितचिंतक. जर मन्या नावाचा कोणी माणूस अस्तित्वातच नाहीये, तर मग हा बुके कोणी पाठवला? लीलाई, एवढं मन लावून काय वाचताय? काही स्पेशल मेसेज आहे का त्यात? हा मन्या इम्पॉसिबल आहे. दिवसभर लीला बरोबर टाइम स्पेंड केला आणि आता हा बुके पाठवलाय. व्हॉट नॉनसेन्स. मन्या, तुझा हितचिंतक. लीलाचा हितचिंतक? मन्या? कोण आहे हा मन्या? नाईस. चांगला कॉर्नर शोधून ठेवून दे तिथे. रागिणी, बुके ठेव. द्या मॅडम, मी ठेवते. जा लीला, तू पण फ्रेश होऊन ये. मन्या, लीलाचा हितचिंतक म्हणजे? बहिणी, मी सांगू? बहिणी, काय आहे ना, मन्या आहे ना, मन्या तो लीलाचा मित्र आहे. ते पुढचं सांगा ना तुम्ही. लीला असाच्या बरोबर फिरायला गेले. एजेंना माहिती आहे हे? हो, तेच तर सोडायला गेले होते. फुल सपोर्टिव्ह. बहिणी, पुढचं सांगा ना. ते ओपन माइंडेड. फुल ओपन माइंडेड आहे ना हे जे. मग आम्ही विचार केला की मन्याचा वापर करून एजे आणि लीलामध्ये फूट पाडता येईल. म्हणूनच लीलाला आम्ही मन्याच्या नावाने बुके पाठवला. म्हणजे कसं, दोघात तिसरा, आता सगळे घसरा. अगं घसरा काय? तुमच्या अशा वागण्यामुळे ना आपण घसरू. तुम्हाला कळतंय का? एजेंना हे कळलं ना तर तिघी अडकू यात. बहिणी, तुम्ही का टेन्शन घेता? असं काही नाही होणार. हा, नाही कळणार त्यांना. आणि
मन्याचा वापर करून एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी दी एंड करता येईल. वहिनी एवढा नका विचार करू. ठीक आहे, आता तुम्ही केलंच आहे तर, पण पुढचं सगळं सांभाळून करा प्लीज. हे सगळं आपल्या अंगाशी येणार नाही याची काळजी घ्या फक्त. हो, यावेळेला काहीही गोंधळ होणार नाही, नका काळजी करू. येस वहिनी, आता ते मन्याचं प्रकरण आम्हीच हँडल करू. आज मैं आगे जमाना है पीछे, आज मैं ऊपर आसमान नीचे. आज मैं आगे जमाना है पीछे. नीला रोज एवढं क्रीम लावते का आज जरा जास्त सेल्फ केअर करते? एनीवे हू केअर्स. मी तर रोजच क्रीम लावते. मला माहिती आहे एजंटला असं वाटत असणार की हे सगळं मी आजच करते. असो, वाटायचं आहे तर वाटू दे. झोपताना केस कोण विंचरतं? Whatever. मला माहिती आहे मी हे रोजच करत असले तरी एजंटना असंच वाटत असणार की मी हे सगळं आज स्पेशली करते कारण उद्या मन्याला भेटायचंय. तुला लवकर झोपायचं होतं ना? हो मग झोपायचं आहेच. आज लवकर झोपायचे कारण का उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. मन्याला भेटायचे. गॉट इट. बरं, त्याचं काय आहे ना, उद्या आम्ही खूप मज्जा करणार आहोत. एक तर मला किती दिवसांपासून पाणीपुरी खायची आणि माझी पाणीपुरी खाण्याची इच्छा मन्या पूर्ण करणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे उद्या खूप स्पेशल आहे. मैं तो रास्ते से जा रही थी, पानीपुरी खा रही थी. बरे जे लाईट बंद करू ना? का? तुला अंधारात झोप येत नाही ना? आधी वाटायची, आता तुमच्या बरोबर राहून सवय झाली मला अंधारात झोपायची. असं पटकन झोपते कारण उद्या छान पाणीपुरी खायची. बरोबर. ए जे कमाल ओळखलं का तुम्ही? असो, मी आता झोपते पटकन. ए जे तुमचं पुस्तक झालं की सोफ्यावर जा, आज माझी टर्न आहे तू झोपायची. माहिती आहे. मन्या, हा बोल मन्या. अगं तिला काय हे सगळं? तो बुके कोणी पाठवला? कोणी खरंच पाठवलंय का तूच अभिरामची गंमत करतीयस? मी पण तोच विचार करत होते. तो बुके किती मस्त होता, खूप आवडला मला. काय सरप्राईज देतोस रे तू मन्या. बरं चल झोप आता लवकर, उद्या भेटायचंय ना पाणीपुरी खायला. अगो बाई, हे असं ठरलंय का आता? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चल मी झोपते. हा ओके, बाय मन्या, गुड नाईट. बाय. हा मन्या पण ना एजी तू गुड नाईट.
ही त्या मनाला का सांगते हट्ट पुरवायला? मी नाही का हिला पाणीपुरी खाऊ घालू शकत? रिडिक्युलस आहे सगळं. वन टू थ्री सगळं तयार आहे. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं अगदी परफेक्ट झालेलं आहे. हे आहेत कुकीज आयटम, हे आहेत स्नॅक्स आयटम आणि सगळ्यात स्पेशल पाणीपुरी. सगळं सेट आहे सर. मला पाणीपुरी टेस्ट करायची आहे. तुम्ही टेस्ट करणार आहात? येस. सर तुम्ही कशाला? मी टेस्ट करतो ना. विश्वा, मला टेस्ट करायची आहे. मूव असाइड. काय झालं एजे सरांना? आज चक्क पाणीपुरी खातात? एवढं काय स्पेशल आहे या पाणीपुरीमध्ये? लीला, तुझी पाणीपुरी खायची इच्छा होती ना? आता मी तुला बेस्ट पाणीपुरी खाऊ घालतो. तुझी इच्छा मी पूर्ण करतो. आय एम शुअर ही एजे स्पेशल पाणीपुरी तुला नक्कीच आवडेल. रागिणी, अगं रागिणी, पाण्याचे ग्लासेस ठेव. ठेव लवकर ठेव. आणि ज्यूसचं काय झालं? आला ज्यूस आलेला आहे. गारे गार ज्यूस तयार. अगं, लक्ष्मी, मी तुला ओटीची तयारी करायला सांगितली होती, केलीस का? हो वय. आणि विराज, गिफ्टचं काय झालं? करतोस ना? काही काळजी करू नका दुर्गा वहिनी, सगळी तयारी एकदम परफेक्ट झाली आहे. बर. अगं ते तिथे नको ठेवूस. काय झालंय दुर्गा बहिणींना? तिथे त्या लीलाने एजेंवरती जादू केली आहे आणि इथे त्या रेवतीने दुर्गा बहिणी. या दोघी बहिणींचं काय करायचं ना कळतच नाही मला. मला कळलंय वहिनी, लीलाची आई आहे ना, ती काळी जादू करते आणि तिने तिच्या मुलींना पण शिकवलंय. सरू, तुला जे जे सांगितलं ते सगळं झालंय ना? बाबा, तुम्ही जे सांगितलंय ते सगळं रेडी आहे. गुड. खरंच तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे बाळा. सगळी तयारी तू करून ठेवलीस ना? छान. एजे, तुम्ही रेवतीसाठी जे गिफ्ट आणायला सांगितले होते ते मी आणले. तुला हे लग्न मान्य नव्हतं दुर्गा, तरी यश आणि रेवतीच्या हॅपीनेससाठी तू काही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या. आय रिअली अप्रिशिएट इट. खरंच दुर्गा, मुलांच्या लग्नासाठी तू परवानगी देऊन तुझं मन किती मोठं आहे तू दाखवून दिलंस. आणि हे पुन्हा एकदा सिद्ध केलंस की आपल्या माणसांसाठी तू काही करू शकतेस. आजी, मला त्यांची काळजी वाटत होती म्हणून मी लग्नासाठी नकार देत होते. पण त्यांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे हे कळलंय ना आता मला. आणि खरं प्रेम आहे म्हटल्यावर ते संसार सुखाचाच करतील, समजून घेतील ना एकमेकांना. खरंय. आणि हेच महत्वाचं असतं लग्नात. बरोबर. प्रेम असलंच पाहिजे. आले आले उत्सव मूर्ती आले. एजे, अरे रो, सुखी राहा. आजी, अरे सुखी राहा. ताई, राहू दे. कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. अरे रेवती पण आली आहे. कुठे?
खूपच घाई झालेली दिसते यशला. तुला फार असू येते. ते प्रँक केलं ना वहिनी. अरे लीला वहिनी, या या या, स्वागत आहे तुमचं. या या. बाबा, तिचे तुम्ही सांगितलं. यश, कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हटलं होतं ना सगळं छान होणार आहे. आणि आता तुमचं लग्न झाल्यावर तू आणि रेवने मला पार्टी द्यायची. हा, डन लीला वहिनी, तू म्हणशील तिथे पार्टी द्यायला तयार आहे मी. पण तुला फक्त एकटीला नाही, हा एजेंना पण. कारण हे सगळं तुम्हा दोघांमुळेच शक्य झालंय. नाहीतर मला वाटलं होतं की माझं आणि रेवतीचं लग्न होणारच नाही कधी. अरे रेवती आली आहे. विराज दादा प्लीज, मी यावेळी अजिबात फसणार नाहीये. अरे यश, खरंच रेवती आली बघ. किशोर जीजू, तुम्ही पण विराज दादा बरोबर माझी मस्करी करायला लागलाय. हाय. अरे बघ तर. नमस्कार. यायचंय का आम्ही घरात? या या कालिंदीताई, वसंतराव, या या या. रेव, जा नमस्कार कर. सुखी राहा. छान आहे यश, सगळं झालं रे माझं करून. ठीक आहे, कर कर. ठीक आहे. का